नमो बुद्धाय, जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमची किंमत ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी स्वतःला कधीच बदलू नका. बुद्ध काय म्हणतात एकदा नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, कधी असा विचार केला आहे का की आपण एखाद्यासाठी सर्व काही करतो पण तरीही आपल्या प्रेमाची, त्यागाची किंवा प्रामाणिकपणाची किंमत केली जात नाही. अशा वेळी मन तुटतं, आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो. माझ्यातच काहीतरी कमी आहे का असा प्रश्न पडतो. पण बुद्ध सांगतात, ज्याला हिऱ्याची ओळख नाही त्याच्यासमोर हिरा ठेवला तरी तो दगडच वाटतो. याचा अर्थ तुमची किंमत कमी नाही, फक्त समोरची व्यक्ती ती ओळखू शकत नाही. आजच्या जगात अनेक लोक दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी स्वतःचा स्वभाव बदलतात, स्वतःच्या आनंदाचा त्याग करतात, स्वतःची स्वप्न विसरतात, पण शेवटी त्यांनाच दुःख मिळतं. बुद्ध म्हणतात, दुसऱ्यांच्या मान्यतेवर तुमचं आयुष्य उभं करू नका, कारण लोकांचं मत रोज बदलतं पण तुमचं खरं व्यक्तिमत्व कायम राहतं. एक झाड पहा, ते प्रत्येकाला सावली देतं. काही लोक त्याच्या फांद्या तोडतात, काही दगड मारतात, तर काही त्यात सावलीत शांत बसतात. झाड मात्र आपला स्वभाव बदलत नाही. तसंच तुम्हीही तुमचा चांगुलपणा सोडू नका, पण त्याचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवायला शिका. लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही, संयम ठेवणं म्हणजे हार मानणं नाही, आणि एकटं चालणं म्हणजे अपयश असणं नाही. कधी कधी आयुष्य आपल्याला एकटं चालायला शिकवतं, कारण पुढचा प्रवास आपल्यालाच पूर्ण करायचा असतो. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल त्या दिवशी दुसऱ्यांच्या दुर्लक्षाने तुम्हाला वेदना होणार नाहीत. जरी तुमच्याकडं दुसऱ्यांनी दुर्लक्ष केलं तरीही तुम्हाला वेदना होणार नाहीत. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा, कारण जो स्वतःचा आदर करतो त्याचा आदर जगही करू लागतं. तुमची किंमत कोणाच्या शब्दाने ठरत नाही, ती तुमच्या स्वभावाने, तुमच्या कर्माने आणि तुमच्या आत्मविश्वासाने ठरते. पण मित्रांनो, आयुष्यात एक सत्य कायम लक्षात ठेवा, जगात प्रत्येकजण तुमच्यावर प्रेम करेल अशी अपेक्षा ठेवू नका, कारण प्रत्येकाच्या नजरेत तुमची किंमत सारखी असणार नाही. बुद्ध म्हणतात, अपेक्षा जितकी कमी तितकं मन अधिक शांत असतं. आपण दुःखी लोकांच्या वागण्यामुळे कमी होत नाही, तर त्यांच्या वागण्याबद्दल सतत विचार करत राहिल्यामुळे आपण दुःखी होतो. बघा, बुद्ध काय सांगतात की आपण लोकांच्या वागण्यामुळे दुःखी होत नाहीत, तर त्यांच्या वागण्याबद्दल आपण सतत जो विचार करतो त्या विचारामुळे आपण दुःखी राहतो. जर एखादी व्यक्ती तुम्हाला वारंवार कमी लेखत असेल तर स्वतःला सिद्ध करण्यात आयुष्य वाया घालवू नका. वेळच तुमची ओळख करून देईल. नदी कधीच ओरडून सांगत नाही की माझ्यात किती ताकद आहे, मी शांतपणे वाहत राहते, आणि एक दिवस मोठमोठे पर्वतही तिच्यासमोर झुकतात. तसंच तुमचंही असलं पाहिजे. शांतपणे काम करत राहा, स्वतःला रोज कालपेक्षा चांगलं बनवत राहा, कारण यश हे आवाज करून येत नाही, ते तुमच्या मेहनतीच्या पावलामागून हळूहळू येत असतं. बुद्धांनी शिकवलं आहे की प्रत्येक दुःख तात्पुरतं असतं. आज जो काळ कठीण वाटतो तोच उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकतो. म्हणून संकटापासून पळू नका, त्यांच्याकडून शिकायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, सोनं आगीत तापल्याशिवाय चमकत नाही, आणि माणूस संकटाचा सामना केल्याशिवाय मजबूत होत नाही. आज तुम्हाला कोणी समजत नसेल तर निराश होऊ नका. एक दिवस तुमचं कामच तुमच्याबद्दल बोलेल. ज्या दिवशी तुम्हाला कोणालाही स्वतःची किंमत सांगावी लागणार नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, शांत राहा, सतत शिकत राहा, आणि चांगली कर्म करत राहा, कारण शेवटी जिंकतो तो जो परिस्थिती बदलण्याआधी स्वतःचा विचार करण्याची पद्धत बदलतो. आणि शेवटी मित्रांनो, डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आज ज्या गोष्टीसाठी दुःखी आहे त्या 5 वर्षानंतर खरंच इतक्या महत्त्वाच्या असतील का? बहुतेक वेळा उत्तर असेल नाही. मग आजच त्या दुःखाचं ओझं का वाहायचं? बुद्ध सांगतात की जीवन म्हणजे वाहणाऱ्या नदीसारखं आहे, जे थांबतं ते सडतं, आणि जे वाहतं ते नेहमी ताजं राहतं. म्हणून भूतकाळाला धरून बसू नका. पहा, बुद्ध काय सांगतात की जीवन म्हणजे वाहणाऱ्या नदीसारखं आहे, जे थांबतं ते सडतं, आणि जे वाहतं ते नेहमी ताजं राहतं. म्हणून भूतकाळाला धरून बसू नका. ज्यांनी तुमची साथ सोडली त्यांना जाऊ द्या, ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना माफ करा, आणि ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही त्याच्यासाठी बदलू नका, कारण तुमची खरी ओळख दुसऱ्यांच्या शब्दात नाही, ती तुमच्या विचारात आहे.
तुमच्या स्वभावात आहे आणि तुमच्या कर्मात आहे. लक्षात ठेवा, अंधार कितीही गडद असला तरी एक छोटासा दिवा त्याला दूर करण्यासाठी पुरेसा असतो. तसंच आयुष्यात कितीही संकट आली तर एक सकारात्मक विचार तुमचा संपूर्ण मार्ग बदलू शकतो. आजपासून एक निर्णय घ्या, कोणाच्याही नकारात्मक शब्दांनी तुमचं भविष्य ठरवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. रोज थोडं शिकणार, रोज थोडं पुढे जाणार आणि कोणतीही परिस्थितीत मी हार मानणार नाही. कारण बुद्धांचा संदेश स्पष्ट आहे, स्वतःवर विजय मिळवणारा माणूस हजारो युद्ध जिंकणाऱ्या युद्धापेक्षा पण महान असतो. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. कमेंटमध्ये मी स्वतःवर विश्वास ठेवते असं लिहा आणि अशाच प्रेरणादायी बुद्ध विचारासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी विचारासह. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.